हॅलो 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 चेक टेस्ट. थोडासा वॉल्यूम. जेडी. हॅलो हॅलो हॅलो. पाहुण्यांना कमी कर. हॅलो हॅलो हॅलो. उपस्थित व्यासपीठावर पाहुण्यांना विनंती आहे की आपण प्लीज व्यासपीठासमोर आता तुमच्यासाठी आपण चेअर्स अवेलेबल केलेत, तिथे आपण बसून घ्यायचं आहे आणि खेळाडूंनी मागे बसून घ्यायचं आहे. खुर्चींवर विनंती आहे की खेळाडूंना की आपण बसून घ्या. श्री 11, जय रागाई, लक्ष्मी 11 आणि अनायरा 11, अनायरा दिवा. चला, या संघातल्या खेळाडूंना विनंती की आपण बसून घ्या आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपणास विनंती करतो की आपल्यासाठी आपण सोफ्याची अरेंजमेंट केली, त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे समोर व्यासपीठासमोर.
11 जय रागाई, अनायरा 11 आणि लक्ष्मी 11. रिक्वेस्ट आहे तुम्हाला की सर्वांना आपण बसून घ्या. बघा, प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी फक्त आपण माईकचा व्हॉल्यूम वाढवला आहे, त्यामुळे आपण जसं डिले कराल तर माईकचा व्हॉल्यूम बंद होईल आणि कार्यक्रम इथेच आटपायला लागेल. चला प्लीज बसून घ्या, लवकरात लवकर बसून घ्या. आणि सर्व पाहुण्यांना सुद्धा विनंती करतो, प्लीज आपण आता व्यासपीठासमोर ज्या सोफ्यावर आपण अरेंज केले ते सोफ्यावर आपण बसून घ्यायचं आहे. सर्व पाहुणे मान्यवरांना विनंती, आपण बसून घ्या प्लीज. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम काही सन्मानित करणार आहोत. सन्मान झाल्यानंतर आपण प्राइड सुरू करू. सर्वांना घरी जायचं आहे, उद्या मंडे ऑफिसचा दिवस, त्यामुळे सहकार्य करून लवकरात लवकर आपण प्राइड डिस्ट्रीब्युशन सुरू करतोय इथे. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये ज्या ज्या पंचांनी मात्र अप्रतिम भूमिका बजावली, प्रेझेंटेशन बॉक्स जरा प्लीज खाली करा. प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. आपण तिथे सन्मानित करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता प्लीज आता कोणी बसू नका. सुरुवात आपण करूया पंचांपासून. या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका बजावली, एकही कॉन्ट्रोवर्सी नाही या स्पर्धेमध्ये, याचं पूर्ण क्रेडिट पंचांना जात आहे, त्यामुळे पंचांचा सन्मानित होतोय. मी सर्वप्रथम विनंती करतो संकेतने यायचं आहे, संकेत बघत आपला सन्मानित संपन्न होईल. शिवतेज मंगलमूर्ती चषकाच्या माध्यमातून हा सन्मानित होतोय. संदेश काटे आपण विनंती करतो, आपण या, आपल्या शुभस्ते आपण सन्मानित करतोय. संकेत बघत नंतर ओमकार पाटणे आपण सुद्धा यायचं आहे आणि किरण शिंदे आपल्या सर्वांचा सन्मानित केला जाणार आहे. सन्मानित संपन्न होतोय तो म्हणजेच आमचे पंच या स्पर्धेमध्ये कामगिरी बजावणार आहे ते म्हणजेच संकेत भगत यांचा. यानंतर किरण शिंदे आपण या. किरण शिंदे पंचांच्या भूमिकेत हे सुद्धा आपण चित्र बघितलं, हा सुद्धा व्यक्ती बघितला, हा सुद्धा खेळाडू बघितला, या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत होता. त्यांचा सन्मानित आम्ही संपन्न करतोय. या आपण किरण शिंदे यांचा सन्मानित करूया. अभिजित यांच्या शुभस्ते सन्मानित आम्ही करत आहोत किरण शिंदे यांचा. या किरण शिंदे व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या, हा सन्मानित संपन्न होईल. आमच्या अजून एक पंच या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आणि खेळाडू सुद्धा भूमिकेमध्ये होते. यानंतर ओमकार पाटणे यांचा सन्मानित होईल. ओमकार पाटणे आपण या. आज पूर्ण दिवस स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण हा चेहरा बघितला आणि आयोजकांना खूप चांगलं सहकार्य केलं ओमकार पाटणेने, त्याचा सन्मानित आम्ही करू इच्छितो. आणि मी विजय शिलार यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. विजय शिलार, आपल्या शुभस्ते आपण ओमकार पाटणेचा सन्मानित करायचा आहे. तीनही पंचांचा सन्मानित आपण इथे केलेला आहे. तिन्ही पंचांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपण आमच्या ऑफिशियल स्कोरला इन्व्हाइट करूया. हर्षल पाटील आपण यायचं आहे. हर्षल पाटील, हर्षल पाटीलचं सन्मानित होईल. हर्षल या, लवकरात लवकर यायचं खाली. हर्षल पाटीलचं सन्मानित होतोय आमच्या आयोजकांच्या वतीने. आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र खूप चांगली भूमिका बजावली, चांगली स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. हँडरायटिंग खूप चांगली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये. आणि मंदार बागू यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा, तो म्हणजेच हर्षल पाटीलचा. मनोपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आम्ही हर्षल पाटीलचे. थँक्यू सो मच, चांगली भूमिका बजावली ॲज अ स्कोरर. यानंतर आम्ही सन्मान करू इच्छितो टेनिस क्रिकेट.inचा.
यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या सर्व प्रेक्षकांनी पाहिली, घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेतला आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण हे सर्व चित्र घरबसल्या बघू शकलो. चला या लवकर. टेनिस क्रिकेट .inच्या टीमचे इथे आम्ही सन्मानित करू इच्छितो. ये लवकर, ये लवकर. आणि विशाल परब यांच्या शुभस्या सन्मानित होणार आहे. टेनिस क्रिकेट .inचा सागर यांच्या शुभस्या आपण सन्मानित करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आभारी ते व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. घर बसल्या स्पर्धा प्रेक्षकांनी बघितली त्याबद्दल टेनिस क्रिकेट .inचे आभार. यानंतर जेडी आपण या. आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवला. आणि प्रत्येकाने मात्र खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला, त्याबद्दल आम्ही जेडीचा आभारी ते व्यक्त करतो. जेडीचा आम्ही सन्मानित करू इच्छितो. जेडी यांचा सन्मानित संपन्न होणार आहे व्यासपीठावर. क्या बात आहे. तोडीस तोड माणूस दिलाय सन्मान करण्यासाठी. बरोबर आभारी ते व्यक्त करतो जेडी आपले. यानंतर माझे समालोचक मित्र मयूर नाही यायचं, मयूर भोईर या स्पर्धेमध्ये 2 दिवस सलग खूप चांगली भूमिका बजावत असताना आपल्या देवीच्या पाड्याचे समालोचक आहेत मयूर भोईर. यांचा सन्मानित संपन्न होईल. आणि मंगेश सावंत यांच्या शुभस्या सन्मानित आम्ही करू इच्छितो. मंगेश सावंत यांच्या शुभस्ते आपण हा सन्मानित करतोय, तो म्हणजेच आमचे समालोचक मित्र मयूर भोईरचा. यात आपण थेट आता पुढच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत, कारण की 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, जबरदस्त त्यांचा आवाज भारतामध्ये खूप प्रसिद्धी प्राप्त केली आहे. आणि असे लोकप्रिय समालोचक प्रसादजी परबचा सरांचा इथे मात्र सन्मान केला जातो. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय, बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित होत्या सन्माननीय अनमोलसिंह बाबन म्हात्रे साहेब. अनमोलदांचं शुभागमन इथे मात्र होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रसाद सरांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. अनमोलदांना देखील विनंती करतो आपण विराजमान व्हा. बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी इथे मात्र सर्व मान्यवर उपस्थित होतात. प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करण्या अगोदर आपण बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले अनमोलसिंह वामन म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. तर अनमोलदारांना विनंती करतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. स्वागत आहे अनमोल दादा आपलं. आणि सन्मान इथे मात्र केला जातोय अनमोल दादांचा. सन्मान करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतो प्रशांतजी सावंत साहेबांना आणि त्याचबरोबर कृष्णा बागवे साहेबांना विनंती करतोय. आपण पाहतोय मंगलमूर्ती संघ आणि मंगलमूर्ती संघावरती अनमोलदारांचं प्रेम. विशालसिंह परब साहेबांना आपण पाहतो. अनमोलसिंह वामन म्हात्रे साहेब आणि जित प्रकाश भोईर साहेबांचं मंगलमूर्ती संघावरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचा सन्मान इथे मात्र करत असताना अनमोलसिंह वामन म्हात्रे साहेब आणि अनमोलदारांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. तर वळूयात आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आणि बक्षीस वितरण सोहळा जसा सुरू होईल मी पुन्हा एकदा माईक हँड ओव्हर करतोय प्रसादजी परब सरांना. प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरची थोडीशी गर्दी कमी करायची जेणेकरून आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेच सुरू करू. आपले सर्व कार्यकर्ते, सर्व आपले संघातलेच खेळाडू आहेत.
त्यामुळे थोडीशी गर्दी समोरची कमी करा, जेणेकरून कॅमेरामॅनला कुठल्या प्रकारचा अडथळा होणार नाही आहे. व्यासपीठासमोर प्राईड डिस्ट्रीब्युशन बॉक्सच्या समोरची गर्दी थोडीशी कमी करा, थोडंसं मागे व्हा, जेणेकरून आपण लगेचच प्राईड डिस्ट्रीब्युशन इथे सुरू करूया. सन्माननीय पवन पाटील साहेबांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. आणि ज्योतिताईंचं सुद्धा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आपलं सुद्धा. नवनिर्वाचित नगरसेविका, जर जोरदार टाळ्या होत्या. क्रिकेटसाठी क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व जर कोण असेल तर निश्चितच पवन पाटील साहेब. आणि मागच्या कित्येक वर्ष आम्ही क्रिकेट टुर्नामेंट बघितली आहे. विनंती करतो प्लीज स्थानापन्न व्हायचे, बसून घ्यायचं आहे. आणि आपण लगेचच सन्मान सुद्धा इथे करणार आहोत. दोन्ही मान्यवरांचा आपण इथे सन्मान इथे करूया. जसं मर उल्लेख करतो की 2 तारखेलाच रिझल्ट लागला होता, पण खरा गुलाल आपण बघितला उधळला तो 16 तारखेला, आणि शिक्कामोर्तब झालं. आणि प्रचंड मेहनत आहे पवन तुझी, आणि खरंच आम्ही मेहनत खूप बघितलेली आहे. कृष्णाला मगाशी आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख केला की चांगल्या चांगल्या क्रिकेट टुर्नामेंट जेव्हा भरवल्या गेल्या आणि कृष्णाचा खूप चांगली साथ लाभली, आणि आज वनींना निवडून आणण्यामध्ये पवन यांचा खूप मोलाचा वाटा. जर जोरदार पुण्याचा टाळ्या होऊ द्या या दोघांसाठी. बिनविरोध निवड झाली आहे. आपण सन्मानित करूया. नगरसेविका ताईंना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ज्योतिताई आपण या. आणि अनिकेत घोलप यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका ज्योतिताई पाटील यांचा सन्मानित होतोय. मागच्या वेळची क्रिकेट स्पर्धा अजूनही माझ्या लक्षात आहे, पवन पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केली. 1ही रुपया न घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्रिकेट टुर्नामेंट जी आयोजित केली गेली ती पवन पाटील यांच्याच माध्यमातून. दोघांचाही सन्मान इथे संपन्न होतोय. आणि तसं त्याचबरोबर आपण अजून एक उल्लेख करूया की अनमोलदादा यांच्या सुद्धा माध्यमातून त्यांच्या विभागात फ्री ऑफ कॉस्टमध्ये सुद्धा ते क्रिकेट टुर्नामेंट भरवत असतात. त्याबद्दल त्यांच्यासुद्धा मी आभार इथे व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. क्रिकेटसाठी क्रिकेट वेडं व्यक्तिमत्व प्रकाश दादांच्या खांद्याला खांदा लावून मात्र हे सर्व व्यक्तिमत्व काम करत असतात. पवन दादा आणि ज्योतिताई प्लीज विनंती करतो बसून घ्या आपण. आणि आपण प्राईड डिव्हिजन सुरू करतो जास्त वेळ न घेता. सर्वप्रथम अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण इथे जाहीर करतोय. आणि अंतिम सामन्याचा सामनावीर ज्याने मात्र 3 विकेट्स घेत असताना यानंतर कृष्णा परुळकर यांचा सन्मानित आपण करूया. पवन दादा मी आवर्जून उल्लेख करतो की जेव्हा फेसबुकवर लेखणी त्यांची बोलते, समोरच्याला कशा प्रकारे आपल्या भात्यामध्ये घ्यायचं आणि ताशेरे ओढायचे ते कृष्णा परुळकर यांच्याकडनं शिकायला पाहिजे. त्यांचे लेख खूप चांगले असतात. आणि त्यांच्यासोबत जयप्रकाश यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मानित केला जाणार आहे. कृष्णा परुळकर यांच्या नंतर आपण जयप्रकाश यांचा सुद्धा सन्मानित आपण करणार आहोत. अग्रलेखांच्या बादशानंतर निश्चितच नंबर लागतो तो कृष्णा परुळकर यांचा. एवढे त्या खूप सुंदर त्यांचे लेख असतात, वाचण्यासारखे असतात. लेखणीतनं कोणाला कशा प्रकारे गप्प करावं हे शिकण्यासारखं आहे कृष्णा परुळकर यांच्याकडून. आता जास्त वेळ न घेता आपण थेट आता वळूया, कारण बराच उशीर झालाय, गळ्यात खूप वाजून गेलेत. आपल्याला रिस्ट्रिक्शन 10 वाजेपर्यंत होतं, 11:15 वाजलेत. आणि थेट आता वळूया प्राईड डिस्ट्रीब्युशनकडे. अंतिम सामन्याचा पुरस्कार खेळाडूंनी इथं लक्ष द्यायचं आहे. खेळाडू जे स्पर्धेमध्ये खेळले 4 संघ, तुमच्यासाठी सूचना प्राईड डिस्ट्रीब्युशन आपण सुरू करतोय. अंतिम सामन्याचा सामनावीर 3 विकेट काढून या अंतिम सामन्याला ज्याप्रमाणे त्याने खिंडार पाडलं आणि हवाच काढून घेतली त्या सामन्याची, असा गोलंदाज किरण शिंदे ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर. एक आकर्षक ट्रॉफी. अनमोल दादा विनंती करतो की आपण दादा या. अनमोल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. भवानी स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट आणि एक आकर्षक ट्रॉफी असं स्वरूप आहे या पुरस्काराचं. मॅन ऑफ द मॅच गोज टू किरण शिंदे फॉर फायनल मॅच. अभिनंदन किरण शिंदे. भवानी स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार आपण हे टी शर्ट देऊन केलेला आहे.
यानंतर आपण देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे आणि ते देण्यासाठी विनंती करतो व्यासपीठावर जीत आता विनंती करतो आपण या. जीत यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आम्ही देत आहोत. जीत भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय लक्ष्मी 11 या संघाचा सुजल, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सुजल ठरलाय बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये. लक्ष्मी 11 या संघाचा हा खेळाडू. जेवढे आम्ही आभारी ते व्यक्त करू ते कमीच आहेत भवानी स्पोर्ट्सचे विनय पवार यांचे, कारण त्याच्या माध्यमातून आपण बघतो की प्रत्येक सामन्याच्या पुरस्कारासाठी टी शर्ट आहेत आणि भरपूर सारे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला लाभत असतात. त्याबद्दल विनय पवार यांचा मी हृदयाच्या अंतकरणात आभारी ते व्यक्त करतो. आपण बघतो की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण बघतो की टी शर्ट आहे आणि ट्रॉफी सुद्धा. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पवनदादा विनंती करतो की आपण यायचंय. आपल्या शुभस्य आपण हा पुरस्कार देतोय. पुढचा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट्स काढून सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं. उत्कृष्ट गोलंदाजी केली, 8 विकेट्स काढल्या आणि या चषकावर आपलं नाव कोरलंय. खूप चांगला पारितोषिक आहे. एक टी शर्ट आहे भवानी स्पोर्ट्सचं ब्रँडेड आणि आकर्षक चषक. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय 8 विकेट्स काढत असताना किरण शिंदे. वन्स अगेन सर्वाधिक विकेट त्याने घेतलेले आहेत. त्याने गोलंदाजीमध्ये आपण बघतोय हे करामत केली आहे. विकेट्स काढल्यात, 8 विकेट्स काढल्यात आणि उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार इथे पटकावतोय तो किरण शिंदे. मल्टिपल रोलमध्ये या स्पर्धेमध्ये आपण त्याची कामगिरी बघितली आहे. व्हेरी गुड जॉब. आणि 5 सामन्यामध्ये 8 विकेट काढत असताना हा पुरस्कार त्याने आपल्या नावावर केलेला आहे. आणि मी ज्योती त्यांना विनंती करतो की आपण आता या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. उत्कृष्ट फलंदाज, 5 मॅच आणि तब्बल 55 धावा. संघ आहे श्री 11 दिवा डोंबिवली आणि खेळाडू आहे महेश शिंदे. 55 रन्स. दोन्ही भावांनी मात्र या पारितोषिकांवर आपलं नाव कोरलंय. एक बॅट्समन, एक बॉलर. किरण शिंदेच्या पाठोपाठ महेश शिंदे त्याचा छोटा भाऊ. त्यामुळे वैयक्तिक पारितोषिकांची भरघोस कमाई झाली आहे खेळाडूंची. आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. ज्योतिताई पाटील नवनिर्वाचित नगरसेविका यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. बिनविरोध ज्यांची निवड झाली नगरसेविकापदी त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. उत्कृष्ट फलंदाज टू महेश शिंदे. आता आमच्या 5ही मान्यवरांना विनंती करतो की आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. ज्योतिताई आपण यायचं आहे. कृष्णा परोळेकर, पवनदादा पाटील, जयप्रकाश, अनमोलदादा आपण प्लीज मुख्य व्यासपीठावर या. जीत भोईर आपण सुद्धा यायचं आहे. आता हे पारितोषिक जे आपण आता उरलेत 5 पारितोषिक आहेत त्यामध्ये आपण सर्व पारितोषिक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. या आपण सर्वप्रथम वळूया 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार. रोख रुपये 15,555 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. आणि या चषकावर या संघाला समाधान मानावं लागतंय. संघ आहे अनायरा 11 दिवा. चला पूर्ण संघाने, या गणेश संघनायक आहेत. पूर्ण खेळाडू येत असतील तर प्लीज यायचं आहे. आपण ट्रॉफी फक्त कॅप्टन स्वीकारेल, बाकीचे सर्व खेळाडू समोर बसतील जेणेकरून एक चांगला फोटो येईल. या जास्त वेळ घेऊ नका. बघा साऊंडचं रिस्ट्रिक्शन आहे तरी सुद्धा आपण साऊंड थोडा वेळ चालू ठेवलाय कारण प्राईड डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. त्यामुळे जरा प्लीज जरा फास्ट या. 4थ्या क्रमांकाचा मानकरी शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये अनायरा 11 दिवा. स्वतः कॅप्टन गणेश. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. अभिनंदन.
संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती करतो आपण तिथेच थांबायचं आहे. यानंतर तिसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये ते पुन्हा एकदा 15,000 रुपये 555 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. आणि तिसरा क्रमांक पटकावल्या स्पर्धेमध्ये लक्ष्मी 11 या संघाने. चला लक्ष्मी 11 आपण यायचं आहे. कॅप्टन वरती जाईल ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. बाकी सर्व खेळाडू समोर बसून घ्या जेणेकरून एक चांगला फोटो तिथे येईल. कॅप्टन जाईल व्यासपीठावर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि बाकी सर्व खेळाडू बसून घ्या खाली. चला बसून घ्या लवकरात लवकर. एक चांगला फोटो इथे मात्र आपण कव्हर करूया या सर्व खेळाडूंचा. तिसरा क्रमांक शिवतेज मंगलमूर्ती चषक 2026 आणि तिसरा क्रमांक या संघाने पटकावले लक्ष्मी 11. संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुण्याच्या वळी आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रनरअप संघ रोख रुपये 33,333 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. खूप चांगली ट्रॉफी बघायला मिळते आणि ही ट्रॉफी पटकावली आहे जय रागाई या संघाने. चला यायचं आहे जय रागाई. विशेष पारितोषिक या संघाने अंतिम फेरी गाठली म्हणून आपण बघितलं की कल्पेश्वर यांच्या माध्यमातून 2000 कॅश प्राइज आपण त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे. या पारितोषिकाचे पुरस्कार आहेत अनमोलदादा म्हात्रे. त्यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 33,333 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक ज्याचा मानकरी ठरला आहे जय रागाई कॅप्टन मयुरेश म्हात्रे. एक्सलेंट वर्क, एक्सलेंट परफॉर्मन्स. अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती आणि चांगला खेळ बघायला मिळाला. यानंतर आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रक्कम आहे 55,555 आणि पुन्हा एकदा आकर्षक भव्यदिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. आणि या चषकावर खूप चांगला दांडका परफॉर्मन्स देऊन सगळ्यात पहिल्या मॅचमध्ये जॉर्ज 11 कल्याण सारख्या बलाढ्य संघाला नमवत असताना अंतिम फेरी गाठली आणि अंतिम चषकामध्ये सुद्धा आपलं नाव कोरलं असा संघ संकेत भगत याचा श्री 11. जोरदार टाळ्या. संकेत भगत सर्वप्रथम व्यासपीठावर जाईल. बाकी सर्व खेळाडू समोर बसतील. त्याच्या संघामध्ये आपण भरपूर खेळाडू आहेत. आकाश आहे, ओमकार आहे, ओमकार पाटणे, मयुरेश, राहुल पारकर, त्यानंतर आपण बघतोय म्हणजेच महेश शिंदे, रुचित भंडारी, विशाल जाधव या सर्वांना आपण बघतोय एकाच फ्रेममध्ये. अभिनंदन पूर्ण संघाचं ज्या संघाने हा पारितोषिक हे पटकावलं आहे. पहिल्या क्रमांकाचं फर्स्ट प्राइज चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या संघाला जातोय आणि चॅम्पियनशिप पटकावली या संघाने ती म्हणजेच श्री 11 या संघाने. अभिनंदन. शिवतेज मंगलमूर्ती चषक 2026 विजय संगत म्हणजेच श्री 11. आता शेवटचं पारितोषिक मालिकावीर लास्ट प्राइज आहे. पवन दादा प्लीज थांबायचं आहे. शेवटचं पारितोषिक मालिकावीर. या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने गोलंदाजी करत असताना मात्र सर्वांची मनं जिंकली. स्पर्धेमध्ये तब्बल 22 चौकार मारले, 101 धावा कुठल्या, 4 विकेट्स काढले आणि बॅक टू बॅक दुसरी सिरीज घेत असताना 113 पॉइंट ज्याने या स्पर्धेमध्ये कमावलेले आहेत असा जय रागाई संघाचा फलंदाज, गोलंदाज, संघनायक प्रेम म्हात्रे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक 101 धावा, त्याच्या आजूबाजू सुद्धा कोणीच नव्हतं असा फलंदाज या संघाचा लीडर प्रेम म्हात्रे ठरलाय. मालिकावीर. ब्युटिफुल ट्रॉफी अँड ब्रँडेड भवानी स्पोर्ट टी शर्ट असं स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या आठवड्यात सुद्धा मालिकावीरचा पुरस्कार त्याने पटकावलाय याच मैदानावर, बागशाळेच्या मैदानावर. आणि पुन्हा एकदा तोच चेहरा सगळ्यांच्या समोर येतोय तो म्हणजेच प्रेम म्हात्रे, जय रागाई संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. सो अभिनंदन, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. शिवतेज मंगलमूर्ती चषकाचं हे पर्व इथे समाप्त होत आहे. सर्व पुरस्कर्त्यांचे आभार, खेळाडूंचे आभार, खास करून मान्यवरांचे आभार. आपण इथे आलात आणि स्पर्धेची शोभा वाढली आणि त्याबद्दल त्यांचे आभार इथे व्यक्त करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. पुढच्या वर्षी असूनच क्रिकेट स्पर्धा आम्ही घेऊन येऊ यासाठी तुम्हाला शब्द देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.